सर आता मायग्रेनचं प्रमाण वाढलंय. म्हणजे असं होतंय की रात्रीचे दिवे लागले की लाईट्स ऑफ, कसलाच आवाज त्यांना जमत नाहीये. म्हणजे एवढा मायग्रेनचा त्रास वाढलाय. परंतु जळगावमध्ये असं ऐकण्यात येतंय की तुम्ही मायग्रेनवर बराच कंट्रोल केलाय. तर ते कसं झालं शक्य सर? मायग्रेनवर कंट्रोल शक्य झालं ते फक्त आयुर्वेदामुळे. होतं काय की पेशंटचं निदानम परिवर्जनम म्हणजे काय चुकतंय हे पेशंटलाच कळत नाही आपलं काय चुकतंय. ते वैद्याकडे आल्यानंतरच त्यांची आम्ही चूक त्यांना दाखवून देतो की हे तुमचं चुकतंय. काही जणांचं मोबाईल बघतात. मोबाईल बघताना पोझिशन त्यांची अशी असते आणि त्याच्यामुळे काय होतं की तो जो कर्व आहे जो स्पाईनचा तो बदलून जातो आणि त्याचं प्रेशर मज्जातंतूवर येऊन मायग्रेनचा त्रास चालू होतो. त्याच्यानंतर काही पेशंटला सर्दी नेहमी होते. ते सायनस सांगितलेले आहेत. त्या सायनसमध्ये कफ जाऊन बसतं आणि थंड हवा तिथं लागली तर त्यांना मायग्रेनचा त्रास चालू होतो. काही जणांना जीर्ण आम्लपित्त असतं. आम्लपित्त एवढं सिव्हिअर असतं की त्या पेशंटचं जे पित्त आहे, आयुर्वेदामध्ये सूत्र आहे, यावो पित्तधरा कला सायो मज्जाधरा कला. म्हणजे पित्तधरा हीच मज्जाधरा आहे. मज्जा म्हणजे ब्रेन. म्हणजे पित्तधरा कला बिघडले की ब्रेनचे टिश्यू बिघडतात. त्याच्यामुळे मायग्रेनचा त्रास जास्त करून पित्तामुळेच आहेत आणि हे प्रॉपर आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतो की हे चुकतंय तुमचं. काही जणांची झोप प्रॉपर होत नाही. रात्रीचे 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात. 10 ते 2 हे झोप जे आहे ती शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि ती जर प्रॉपर घेतली तर बऱ्यापैकी तुम्हाला मेंदूचे विकार होत नाहीत. ही आयुर्वेदात अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. निद्राला खूप महत्त्व दिलेलं आहे. बरेच जागरणाकारणानं मायग्रेनचा त्रास होतो आहे. तर हे पेशंटची जी चूक आहे त्याच्यानुसार औषधी देतो. औषधी दिल्यानंतर पेशंटला रिझल्ट यायला लागतात.